पहिल्या फेरीतील हा पाचवा सामना मैदानामध्ये रंगला जातोय आणि इथे आपण पाहता या स्पर्धेचा स्पेशल एन्जॉय घेत असताना ओसारली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय नितीनदादा भगत हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय। जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहणार आहोत या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना श्री गणेश आपटा विपक्ष तोंडरे बी या दोन संघांमध्ये टॉस झाला, टॉस जिंकलाय या आपटा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। 5 षटकांचा सामना, प्लीज कोऑपरेट करा, जास्त उशीर होतोय। 12:48 होत आहेत। वेळ फार महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये, माणसाच्या हातातून एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाही, म्हणून वेळेचा सदुपयोग करूया। त्या वेळेबद्दल आपण एवढंच म्हणूया, सकाळी चहा सोबत येणारा न्यूजपेपर ज्याची एका प्रतची किंमत 10 रुपये सकाळी चहा सोबत येताना असते आणि तोच एकदा दिवस मावळला की तोच न्यूजपेपर रद्दीच्या भावात 10 रुपये किलोने विकला जातो। त्यामुळे वेळेकडे आपण थोडंसं लक्ष देऊया। जाऊया मैदानाच्या दिशेने सामन्याला सुरुवात। सर्कलच्या निर्बंधातील हे षटक, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अगदी खोला टाकलेला हा चेंडू सन्मान देण्यापलीकडे इथे मात्र पर्याय नव्हता। फलंदाज अक्षय पाटीलकडे सन्मान दिलाय, आकाश पाटील माफ करा, सिंगलने धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय। साईप्रीत लाईव्ह, प्रेम वाघमारे चंदू वाघमारे या बंधुराजांची जोडी, जणू काही राम लक्ष्मणांची नेहमी आठवण करून देणाऱ्या बंधुराजांची जोडी, आणि आज साईप्रीत लाईव्ह या नावानं आज आपण पाहता त्यांचा एक मोठा ब्रँड होऊन बसलाय। स्पर्धा कव्हर केली जाते। चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीपमध्ये चालाय, सिंगल मिनिट अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत। चेंडू स्टॉप केला जातो तोपर्यंत इथे पूर्ण केली जाते एक धाव। श्री गणेश आपटा व तोंडरे प्रमोद या दोन संघांमध्ये चालू असणार ही मॅच आपण एन्जॉय करतोय। प्रणय गोलंदाज आहेत, हा चेंडू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टीरक्षक आणि शॉट ताणण्यामध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू निघून चाललाय। लॉंग स्टॉप सीमा पार, वाईट +4, 5 धावा। आई गाव देवी माते अगो माझे नवसाला, आई गाव देवी माते अगो माझे नवसाला, आई गाव देवी माते अगो माझे नवसाला। हा चौकार +5 धावा मिळत आहे। धावसंख्या 5 ने पुढे येते, धावसंख्या होतीये 7 धावा। ऑन साइडला खेळलेला हा गॅप मध्ये टाकलेला चेंडू आपण पाहतोय, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध निघून चाललाय। चेंडू सीमा पार, चौकार। आला आला सारा गाव जमा झाला, आई माझी घराला निघाली गो, निर्वत पालखीन चालली गो, एकटी रामावली गो, निर्वत पालखीन चालली गो, एकटी रामावली गो। धावसंख्या होती 11, आलेला चौकार। चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात इथे मात्र पूल केला जातोय, चेंडू डीप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक पोचेल की नाही ही शंका आहे आणि नक्कीच शंकेचं निरसन केलं जात आहे। चेंडू सीमा पार होतोय, चेंडू सीमा पार, चौकार। धावसंख्या होते 15, आकाश पाटील जे सध्याच्या घडीला आपण पाहताय 3 चेंडू फेस करत 9 धावांवरती खेळत आहेत। तर मयूर आहेत नॉन स्ट्रायकर जे सध्या बिनबाद 1 वरती नाबाद 1 वर खेळतात। हा चेंडू क्या बात आहे, सिलिमिड ऑफला असणारा क्षेत्ररक्षक 100 कॅच इथे मात्र कलेक्ट करतो आणि पहिला फलंदाज जेलबा। आनंद झाला तुझे भक्ता, श्री गोदा
येस, स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सिलिमिडॉपला असणारे स्वतः योगेश शेलार संघनायक आहेत. 100 कॅच कशी त्यांनी कलेक्ट केली याचं स्लो मोशनमध्ये आपण सायप्रीत लाईव्हचे टेक्निशियन टीम काम करताना आपण पाहिलं. चला डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे मैदानाच्या बाहेरची गाडीची 4 व्हीलर हेडलाईट चालू आहे, प्लीज बंद करा. ओके, थँक्यू. नेक्स्ट बॅट्समन सुनीत. स्लोवर डिलिव्हरी, थोडीशी फसवा चेंडू टाकण्याचा हा प्रयत्न. चेंडू निधाव येतोय. धावसंख्या आहे 15. एक बाद 15. पहिलं षटक इथे मात्र पहिलं षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकाती लागली जाते ती म्हणजे टोंडरे बी संघाची. 1 बाद 15 धावा. जगदंब जगदंब जगदंब. सळसळतं रक्त शिवाचा भक्त आहे, डोक्यावर फेटा भगवा फक्त. गंभीर मी करायला शत्रू नष्ट, मी बोलतो स्पष्ट. टरकाळी वाघाची शिवाचं शस्त्र. गड किल्ल्यांनी सजलेला माझा महाराष्ट्र. अभिमान मला बोलतो मराठी मी. स्वाभिमान मला जोडलो या मातीशी. राजमाता. यस, थँक्यू डीजे मॅडी. चौकातले महाराज, चौकातली शिवजयंती ही मात्र घराघरात येणं गरजेचं आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आपल्या मनात रुजवाल, घरात आणाल, तेव्हाच खऱ्या अर्थानं ती शिवजयंती कधी साजरी केली जाईल. धावसंख्या आहेत 1 बाद 15. या स्पर्धेचा नियम आहे 10 संघ आज खेळत आहेत. 2 संघ आम्ही वर पोहोचवतोय. त्यापैकी ज्या संघाचे जास्त हायेस्ट असेल ना त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये बाय दिली जाणार आहे. वेग आहे. चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाने केलाय. पंच मात्र आमच्याकडे वळलेत. अर्थात याचा अर्थ असा होतो पंच जमीनला हा चमत्कार समांतर करतायत. 1+1 2 धावा मिळणार आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 17 वर. गोलंदाज येतात रोशन पवार. दुसरं षटक हाताळण्यासाठी 5 षटकांचा सामना. रोशन पवार. वेग आहे. यावेळचा चेंडू अतिशय वेगाने आला. अगदी पायाची अंगठी मी म्हणेन बोट टेचणारा हा चेंडू टाकला गेलाय. चेंडू बाउन्स झाल्यानंतर बरोबर बेल्स इथे मात्र उडवतोय. फलंदाज होतोय क्लीन बोल्ड. श्री गणेश आपटा एक चांगली गोलंदाजी करणारा संघ म्हणून सध्याच्या घडीला ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. सुरुवातीचं षटक हाताळणारे प्रणय ज्यांना आपण पाहिले, प्रणय भोईर 15 धावा खर्च केल्या पण 1 विकेट मात्र काढली. तदनंतर येणारे रोशन ज्यांनी आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 2 आणि एक महत्वाची विकेट ज्यांना आता मात्र प्राप्त केली आहे. अशा प्रकारे धावसंख्या आहेत 2 बाद 17 धावा. चौथा क्रमांकावरती येणारा फलंदाज नाव आहे कौस्तुभ पाटील. कौस्तुभ पाटील येत आहेत. अगदी मध्यरात्र चालू असणारा हा मॅच आपण एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा इथे मात्र फलंदाज LBW च्या स्वरूपात मैदानातून बाहेर जाईल की काय ही शंका आहे थोडीशी. 2 पंच एकत्र येत आहेत. थोडीशी विचारांची देवाणघेवाण करत असताना आपण पाहणार आहोत 2 पंचांना. चेंडू जर आपण पाहिला तर बरोबर यष्टी वरती येणारा हा चेंडू स्लो मोशन मध्ये थोडासा विचार विनिमय केला जात आहे आणि इथे मात्र बॅट्समन नॉट आउट आहे. यस, बॅटची बॉटमच घेऊन चेंडू बाउन्स झाला आणि तदनंतर यष्टी रक्षकाकडे गेलाय. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं स्कोर 1 ने पुढे येतोय. धावा संख्या होती ती म्हणजे 18 धावा होत आहेत.
मध्यरात्री आपण पाहताय कोकणाकडे रवाना होणारी ही मालगाडी. वेग आहे अकुटप्प्याचा हा बॉल, पण इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. हा चेंडू येणार अभ्यंतर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 19 धावा. 19 धावा. रोशनचा हा चेंडू ऑफ ट्रॅकर सन्मान दिलाय. चेंडू शॉर्ट स्लिप ऑफला आलाय. स्वतः क्षेत्ररक्षक योगेश तिथे येत आहेत. सिंगल मात्र पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 2/20. 2/20. सुरुवात जर आपण पाहिली तर सुरुवात चांगली झाली होती मी म्हणेन टोंडरे संघाची, पण त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करून दिलंय. धावसंख्येची गती इथे मात्र कमी झाली आहे. याचं कारण आहे रोशन. हा चेंडू धावचीची संधी तू मैं करत असताना अगदी शेवटच्या क्षणाला इथे मात्र फलंदाज धावबा. दुसऱ्या षटकामध्ये दुसरं षटक चालू असताना इथे मात्र तिसरी विकेट तोंडरे बी संघाची धावचीच्या स्वरूपात मैदानातून बाहेर. बाद होणारे फलंदाज आकाश पाटील, मयूर पाटील आणि तिसरा बाद होणारा फलंदाज कौस्तुभ, जे मात्र अतिशय स्वस्त्यामध्ये मैदानातून बाहेर गेले. धावसंख्या आहे 20. सलग 3 चेंडू 3 षटकार लगावले तर राजा विरुग जाम्या यांच्याकडने 3 चेंडू 3 षटकार लगावले सलग तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. गुगल पे करणार आहेत ते लगेचच. येस, गुगल पे साठी नंबर दिला जातोय आणि त्यानंतर जर मारले नाही तर परत केले जातील जीएसटी कट करून. 20 धावा झाल्यात. नेक्स्ट बॉल. ओ हो, हा चेंडू फटका फसलाय. शॉर्ट लेग मध्ये उडालेला झेल टिपला जातोय. विकेट नंबर 4. बॅक टू द डगआउट. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. गिरशिखरे किरटा परी लहरे भगवा ध्वजा. गिरशिखरे किरटा परी लहरे भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. यस, थँक्यू. आता जी शॉर्ट लेग मध्ये महेंद्र या क्षेत्ररक्षकाने जी झेल टिपली त्यासाठी नितीन जी उपसरपंच याच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. यस, या आहे आवडत्या खेळाडूवरती असणारं प्रेम, क्रिकेटवर असणारं हे प्रेम पाहायला मिळतंय. वेग आहे या चेंडूवरती. रोशन सध्या मी म्हणेन आपला बोलबाला नाणं खणखणीत वाजवते असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अतिशय भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकातील 15 धावा आणि तदनंतर धावसंख्येच्या गतीला खऱ्या अर्थानं आवाक्यात ठेवून जी काही गोलंदाजी केली याच्यावरती मी म्हणेन आपटा संघाचं पूर्णपणे भवितव्य अवलंबून असेल. अशा पद्धतीची गोलंदाजी झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या 6 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती म्हणजे 4 बाद 21 धावा. गेले जिंकायाचे गड वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड. शेलार मामा वीर धिप्पाड. काढी उदय भामच मड. जवाची टाकली घोरपड वर एक चढ. 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 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 बाद 21. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं.
नेहमी एक नवी सुरुवात तुमची वाट पाहत असते आणि खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये टोंडरे बी संघाची ही नवी सुरुवात करावी लागणार आहे त्यांना. कारण एकीकडे आपण पाहताय परमेश्वर जेव्हा एक वाट बंद करतो ना तेव्हा दुसरी वाट उघडलेली असते, दुसरा दरवाजा उघडलेला असतो आणि आज ते प्रयत्न करावे लागणार आहे टोंडरे बी संघाला. सध्या 2 षटकामध्ये 21 जरी आल्या असल्या त्याच्या मोबदल्यात 4 गडी जरी गमवावे लागले असले तरी सुद्धा अजून बरंच काही या सामन्यामध्ये शिल्लक आहे. ही सांगणारी फलंदाजी मैदानामध्ये करावी लागणार आहे. जिथे 6व्या क्रमांकावरती आले तर सूरज पाटील, दुसरीकडे आहेत सुमित पाटील, एस पी आहेत दोन्ही बॅट्समन. तर गोलंदाज येत आहे तिसऱ्या षटकासाठी हर्षद सावंत. तिन्ही फ्रेश गोलंदाज वापरले गेलेत टोंडरे बी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना श्री गणेश आपटा संघाच्या वतीनं. हा चेंडू बरोबर बॅटच्या रडार मध्ये आलाय, लॉंग ऑन लगावलाय, फ्लॅट 6 षटकार. चमके शिवाजी तलवार, चमके शिवाजी तलवार, तळपत्या बिजलीचा आकार, खेळे खालीवर तलवार. बऱ्याच चावतीनंतर हा षटकार पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये सिंगल च्या व्यतिरिक्त दुसरं काही मात्र मिळून दिलं नव्हतं, पण तिसऱ्या षटकामध्ये मात्र स्वागत केलंय षटकारानं. धावसंख्या होते 27, 4 बाद 27. अजूनही या 17तील 17 चेंडू बाकी आहेत. आउटसाइड टॉप स्टंप अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू बॅट्समनला मात्र बीट करून जातोय. चेंडूवाला निर्धाव, धावसंख्या स्थिर. एका चेंडूवरती षटकार आल्यानंतर गोलंदाज थोडासा मात्र सावध होतोय. बॅट्समनला गती काढून घेण्याचा हा प्रयत्न, फुलटॉस आहे. इथे मात्र प्रयत्न फसलाय गोलंदाजाचा, कारण चेंडू मात्र गेलाय डीप मिड विकेट, आउट ऑफ द पार षटकार. सहा मिनिट आहेत आणि आता मात्र धावसंख्या झपकन पुढे येते. धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 33 वर. बॅट्समन बॅकफूट लावून खेळण्याचा हा प्रयत्न, फटका फसलाय. मिड ऑफला उडालेला झेल इथे मात्र टिपला जातो योगेशच्या माध्यमातून. आणि आता मात्र फलंदाज सुनीत पाटील ची मात्र खेळी संपते, फलंदाज होतोय झेलबाद. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. कारले डोंगराव पडेल आई धुका ग, आई माझी सोल्याव घेतय झोका. कारले डोंगराव पडेल आई धुका ग, आई माझी सोल्याव घेतय झोका. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी आका. कारले डोंगराव पडलंय धुका ग, आई माझी सोल्याव घेतय झोका. कारले डोंगराव पडलंय. आतापर्यंत या सत्रामध्ये 2 झेल टिपले या क्षेत्ररक्षकाने. 33 धावा येत आहेत, 5 बाद 33, 2.4 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाज आहेत हर्षद. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत आदिनाथ पाटील. हा चेंडू मात्र वेगाने आहे, परंतु दिशाहीन गोलंदाजी, आउटसाइड टू ऑफ स्टंप. बराचसा बाहेर निघणारा चेंडू, पंचांच्या वतीनं वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या होते 34. गोलंदाज आहेत आदिनाथ पाटील. नवीन बॅट्समन आहेत, माफ करा, आदिनाथ हे जे सध्याच्या घडीला आपण विचार केला तर टोंडरे बी संघातून खेळताना दिसतात. विश्वास पाटील टोंडरे संघाचे जे खऱ्या अर्थानं खरीखुरी टोंडरे टेनिस क्रिकेटची जी ओळख, त्यांचे हे चिरंजीव सध्याच्या घडीला टोंडरे बी संघाचं प्रतिनिधित्व करतायत. पण सध्याच्या घडीला आपण विचार केला तर गोलंदाज
हर्षद सावंत जो चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. 2 षटकार खालेत पण तरी सुद्धा मी म्हणेन त्यांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. धावसंख्या आहे तिसऱ्या षटकामध्ये 34 धावा. पुटेवरती खेळण्याचा हा प्रयत्न, पॉईंट साईडला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होतीये 35. 5 बाद 35. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. या चेंडूवरती षटकार लगावला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. राजा 1699 यांच्या वतीनं. मिस टायमिंग. या वेळचा चेंडू गलीमध्ये येतोय. इथे मात्र सिंगल देऊन जातोय. हा लेग बाईज सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 36. षटकाचा खेळ संपलाय. तिसऱ्या 3 षटकं संपताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी अरुण फलंदाजी करत असताना टोंडरे बी संघाची धावसंख्या आहे 5 बाद 36 धावा. तर यापुढील सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. देवत आणि भवरा या 2 संघांमध्ये होईल. देवत आणि भवरा या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील सामना असेल. आपटा संघाच्या वतीनं आपण पाहतोय पुढचं षटक हाताळणारा गोलंदाज नाव आहे रोशन पवार, ज्यांनी दुसरं षटक हँडल केलं, ज्याला 2 षटकासाठी निवडला गेला या सत्रामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये ज्याने 6 धावा खर्च केला. चला घाई करायची आहे. राऊंड विकेटने टाकला हा चेंडू. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट मिड विकेटकडे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिनिटे. धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या होती 37. पहिल्या षटकामध्ये 15, तदनंतर 6 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आल्या त्या म्हणजे हा फटका डीप मध्ये येतोय. सिंगल मिनिटे. चांगलं कमबॅक केलं. सिंगल मिनिटे. धावसंख्या होती 38 रन्स. आदिनाथचा हा फटका बरोबर बॅटच्या राडारमध्ये येतोय. फिरकावला गेलाय. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मधोमध सूरजने लगावलेला हा षटकार. सावन महिना म तुला याद करना ये, सावन महिना म तुला याद करना ये, याद करना ये रन तुला प्यारी. 6 मिनिट आहेत. धावसंख्या होती 44. 44. लॉस ऑफ 5 विकेट्स. बॅकफुट होती राहुल. पुन्हा एकदा मात्र पुल केलाय. पुल होतोय सक्सेसफुल. षटकार. सुंटेला कोकणी वारा गो, सुंटेला कोकणी वारा, सुंटेला कोकणी वारा गो, सुंटेला कोकणी वारा, लाविली आंब्याची झारा गो, लाविली आंब्याची झारा, लाविली आंब्याची झारा. टोंडरे बी संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. 5 बाद 50 धावा. अर्धशतक धावा पलकती लागलं जात आहे. हा फटका इथे मात्र मिस टायमिंग म्हणावा लागेल. डीप कव्हरकडे चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला डबलसाठी ट्रायल केली जाते आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पाहिले तर पोहोचलं जात आहे 5 बाद 52 वर. सात चेंडूमध्ये जर 20 धावा पूर्ण केल्या तर हा संघ मला वाटतंय या सामन्यातील जिंकणारा संघ हा 22 साठी पात्र ठरू शकेल. बॅटची बॉटम एक देऊन चेंडू
शॉर्ट लेगमधून येत असताना आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगमधून येताना पहिला सिंगल मिळाली. धावा संख्या 1 ने वाढते. 7 चेंडू बाकी आहेत. अजूनही 21 धावा जर पूर्ण केल्या नाही 7 चेंडूमध्ये तर या सामन्यात जिंकणारा जो संघ आहे तो संघ 22 साठी पात्र ठरू शकेल. फार चांगला निर्णय आयोजन कमिटीचा पाहायला मिळाला. षटकाचा 4थ्या खेळ संपला जातोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या होती ती म्हणजे 5 बाद 53 धावा. 5 बाद 53 धावा. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जाते. मधला वेळ थोडासा मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया आपण स्वरा ऑडिओ मार्फत DJ मॅडीकडे. महाराष्ट्राचा भगवा झेंडा, महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर, हाती तलवार मुखी जय जयकार, हर हर महादेव, हाती तलवार मुखी जय जयकार, हर हर महादेव, 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 यस थँक्यू. चला घाई करायची आहे. आफ्टर ड्रिंक ब्रेक आपण जाऊया या सत्रातील शेवटच्या षटकाकडे. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण नजर मारूया या गुणतालिकेवरती जिथे आपण पाहताय पहिलं षटक हाताळणारे गोलंदाज ज्यांनी खर्च केल्या प्रणय भोईर. धावा खर्च केल्या 15, विकेट प्राप्त केली 1. दुसरं षटक हाताळणारा रोशन पवार आला ज्यांनी खर्च केल्या 6, विकेट मिळवल्या 2. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा हर्षद सावंत आले ज्यांनी 15 खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केली 1. तदनंतर 4थ्या षटकासाठी पुन्हा रोशन पवार आले ज्यांनी 17 खर्च केल्या. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आली आहे 53 धावा. 5 बाद 53 धावा होत आहेत. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये जर 21 धावा आल्या तर या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ बक्षीस दुसऱ्या फेरीमध्ये ज्यांना बाय दिली जाणार आहे. फार चांगला हा निर्णय मी म्हणेन आहे. जे प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला न्याय देण्याचा मी म्हणेन प्रयत्न करणारा हा निर्णय म्हणेन जो निर्णय आयोजन कमिटीने आज इथे मात्र या स्पर्धेसाठी अवलंबलाय. स्पर्धा ही फक्त स्पर्धा नसून प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातोय. यापेक्षा आणखी वेगळं आयोजन काय असावं याचं उत्तम उदाहरण दिलाय. बॅकफुटवरती जाऊन हा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक नक्कीच बनवला जातो. इथे मात्र स्ट्रोक बनवलाय. लॉंग ऑनच्या वरतून लगावला गेला हा षटकार. वाटे चालता चालता, वाटे चालता चालता ग वाटे चालता चालता पालखी घेऊन खांद्यावर यायलो घेऊन. यस थँक्यू. 59 होत आहेत. अजूनही 13 करायच्या आहेत. 13 होतील का हे सांगणं कठीण, परंतु मैदानामध्ये ज्या स्थितीला फलंदाजी ज्या अँगलने चालू आहे हे मात्र बरंचसं काही सांगून जाणारी फटकेबाजी पाहायला मिळते. गोलंदाज अतुलचा हा चेंडू ऑफ ट्रॅकर होता जो मात्र बॅट्समन बीट करून जातात, मिस होत आहेत. आणि या मिस झालेल्या चेंडूमुळे समीकरण पाहिलं तर 59 झाल्यात. 4 बाकी आहेत. 4 मध्ये तुम्हाला करायच्या आहेत 13 धावा. हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन आपण मात्र फायनली खेळण्याचा हा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत पूर्ण खेळल्या गेल्यात 2 धावा. 2 धावा पूर्ण केल्या जातात. हे या स्पर्धेतील मला वाटतं पहिलं सत्र असं असेल ज्या पहिल्या सत्रामध्ये सुद्धा चेंडू आणि धावांचं समीकरण सांगावं लागतंय उमेशजी, कारण हा स्पर्धेचा नियम आहे आणि या स्पर्धेचा नियम असल्यामुळे हा मात्र समीकरण आम्ही सांगतोय. कारण पहिल्या फेरीमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारणारा संघ आहे ना तो मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळणार आहे. बॅकफुटवरती राहून खेळण्याचा हा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट केला जातोय. एकतर पूर्ण होते, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होईल का. यस थर्ड अंपायरसाठी रेफर केलं. इथे मात्र मेन पंच दीपक बोराडे सरांनी हा दिलेला निर्णय बॅट्समन LBWच्या स्वरूपात इथे मात्र आपण पाहताय जो मात्र बाद ठरवला गेला. बाद होणारा फलंदाज सूरज पाटील 6व्या क्रमांकावरती येणारा हा फलंदाज, परंतु फलंदाजी जर त्याची पाहिली तर अव्वल दर्जाची पाहायला मिळाली आहे. 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आले, तब्बल 24 धावा ज्याने 3 षटकारांच्या साह्यानं पूर्ण केल्या गेल्या आणि मात्र LBWच्या स्वरूपात मैदानातून होतोय बाहेर.
नेक्स्ट बॅट्समन प्रमोद पाटील. डीप मध्ये चेंडू चाललाय. अफलातून थ्रो म्हणावे लागेल, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आवडला असेल थ्रो तर एकदा टाळ्या द्या त्याच्यासाठी. डायरेक्ट थ्रो मात्र केला त्यांनी. स्ट्राईकला फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं आणि ते मात्र इथे पाहायला मिळालंय. फलंदाज दुसरी धाव घेताना होतोय. धावबाद धावबाद झालाय जो स्वतः संघनायक आले होते मैदानावरती. 8व्या क्रमांकावरती आलेले प्रमोद पाटील ज्यांनी सिंगल पूर्ण केली, डबलसाठी प्रयत्न केला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने जो फार चांगल्या पद्धतीने मी म्हणेन प्रणय आहेत तिथे. कौतुक करेन श्री गणेश आपटा संघाचे हे प्रणय ज्यांनी अफलातून मी म्हणेन थ्रो केला. डायरेक्ट स्ट्राईक ला फेकलेला हा चेंडू आणि त्यामुळेच मी म्हणेन ही एक धाव नक्कीच वाचवले. धावसंख्या आहे ती म्हणजे 62 धावा. बॅटची बॉटम बेस घेऊन चेंडू आलाय. फॉलोन थ्रो मध्ये सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं सत्र इथे मात्र संपलं जात आहे. सिंगल मिळते, धावसंख्या पोहोचली जाते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करत असताना टोंडरे बी 6 बाद 7 बाद 63 धावा होत आहेत. 7 बाद 63 होतात आणि 64चं टार्गेट आहे. डेरिवलीचे सुप्रसिद्ध उद्योगपती सूरजजी पाटील यांना मी विनंती करेन, सुरेशजी पाटील यांना मी विनंती करेन की यापुढील होणारे सामन्याची नाणेफेकी आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते करावी. सुरेशजी पाटील यांना विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते यापुढील होणारी सामन्याची नाणेफेकी करावी. खऱ्या अर्थानं आज आपण पाहताय आज उसारली ग्रामपंचायतीचे मी म्हणेन विद्यमान सरपंच सन्माननीय श्री विश्वास शेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली स्पर्धा. आणि खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतचे सरपंच विश्वास भगत साहेब आहेत, परंतु आपलं आयुष्य ज्यांनी ज्या ग्रामपंचायतीच्या सेवेसाठी दिलंय असे ग्रामपंचायत कर्मचारी अजित भगत यांना विनंती आहे की आपण सुद्धा पडद्यामागचा कलाकार मी म्हणेन त्याला म्हणता येईल. आज आपण विश्वास साहेबांचं नाव घेतोय, परंतु अजित यांचं विशेष कौतुक यासाठी करेन की सत्ता येत असते, सत्ता जात असते, परंतु आपलं आयुष्य अक्षरशः ज्या ग्रामपंचायतीसाठी ज्यांनी वेचलंय असे अजितजींना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. आणि कर्णधार दोन्ही संघांचे यापुढे सामना जो आहे त्या संघाचे कर्णधार तर यस अजित येताना दिसत आहेत. अजितसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. सरपंच साहेबांना विनंती करेन आपण अजितसाठी एकदा टाळ्या वाजवूया आणि जाऊया या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या सत्राकडे, जिथे मात्र 63 झाल्या. 64चं आव्हान दुसऱ्या षटका सत्रामध्ये 64 धावांचं आव्हान पूर्ण केले जाईल का, पूर्ण होईल का? 64 धावसंख्या पूर्ण होताना किती षटकांचा वापर केला जाईल? 64 धावसंख्या पूर्ण करत असताना कुठपर्यंत दमचाक होईल हे सगळं कळेल. सध्याच्या घडीला सामन्याचा निर्णय गुलदस्त्यात आहे. पूर्ण होईपर्यंत नक्की काय घडते आपण नंतर पाहणार आहोत. परंतु प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहताय एका कर्तृत्ववान सरपंचाच्या शुभ हस्ते एका प्रामाणिक कर्मचाऱ्याचा सन्मान केला जातोय. यापेक्षा आणखी मी म्हणेन दुसरी गोष्ट काय असू शकेल? तो मात्र होत असताना आपण पाहताय तर नक्कीच एक कौतुकाची थाप आहे साहेब. तुमच्या माध्यमातून त्यांच्या आपल्या कर्मचाऱ्याच्या खांद्यावरती टाकलेली कौतुकाची थाप ही त्याला मात्र 10 हत्तीचं बळ देऊन जाणारी असेल. तसेच विशालजी सिनारे दुंद्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. तो सन्मान त्यांनी स्वीकारावा. विशालजी सिनारे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, तो त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती केली जाते. दुसऱ्या सत्रामध्ये 63चं आव्हान हे पूर्ण केलं जाईल का हे मात्र आपण ऐकूया. आवाजामध्ये बदल असेल. आवाज आहे श्यामजी ठाकूर जे आपण यापुढील आवाज ज्यांचा ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी सचिनजी वाघमारे देवत यांना विनंती आपण अतिथी मंचामध्ये स्थानापन्न व्हावं. जाऊया दुसऱ्या सत्राकडे, ऐकूया आपण पुन्हा एकदा श्याम ठाकूर यांना. तत्पूर्वी मधल्या काळात जाऊया पुन्हा एकदा स्वरा ऑडिओ मार्फत DJ मॅडीकडे. या शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? मला दाहून शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का? राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? मला दाहून शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का? मला दाखवा हॅलो. नक्कीच विनंती असेल की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणी देवाचे भक्त,
कुणी आईवडिलांचे भक्त, आम्ही फक्त शिवरायांचे भक्त, एक मुखाने बोलू जगदंब जगदंब. अतिशय सुंदर आणि केस मॅडी आपल्या माध्यमातून सुमधुर DJ आवाज आणि खास करून आदरणीय सन्माननीय विशालजी शेणारे यांचा यथोचित मान सन्मान अर्थात या ठिकाणी आदरतिथ्य सत्कार स्वीकारताना आदरणीय अर्थात विश्वास भगत सरांच्या माध्यमातून त्यांना यथोचित सन्मानित केलं जातोय. थँक्यू सो मच. नक्कीच आपण आलात आणि या संपूर्ण अर्थात क्रिकेटच्या आयोजनाची शोभा आपण दुगुणित केलीत. सिनारे सर मनपूर्वक आपला आभार. तर चला चालू असलेल्या सामन्याकडे नक्कीच आपण पुन्हा एकदा जाऊया. अर्थात 63 धावा उभारल्या आणि 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 30 चेंडू आणि 64 धावा म्हटल्या तर नक्कीच प्रति षटकाचा विचार केला तर 12.8च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल श्री गणेश आपटे संघाला. विचार केला तर नक्कीच ज्या ठिकाणी एकविरा ब्रास बँड आपटे या गावाच्या माध्यमातून सुद्धा मला सुद्धा सूत्रसंचालन आणि पंडित सरांना त्या ठिकाणी अर्थात आमंत्रित केलं होतं. पुन्हा एकदा नक्कीच या सर्व आलेल्या उपस्थित खेळाडूंचं तसेच रसिक मायबापांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मी श्याम ठाकूर आणि विश्वास भगत सरांच्या माध्यमातून तमाम रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी सरचे स्वागत असेल. 30 चेंडू आणि 64 धावा या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये असेल. पाहिला तर नक्कीच अतुल आणि खास करून आपण पाहिलं तर प्रमोद. तर या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाज आदिनाथ पाटील. आदिनाथ पाटील तोंडरी संघाचा एक जबरदस्त एक हुकमी एक्का ज्याला म्हटला जातोय. विश्वास पाटील यांचे सुपुत्र आणि पहिला चेंडू पाहिला तर नक्कीच ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जातोय. अर्थात अवांतर धावसंख्येनं संघाचं खातं खोललं जातोय. काय जबरदस्त नक्कीच मित्रांनो. पाहिला तर आजच्या या तिसऱ्या रजनीमध्ये संपूर्ण आज प्रेक्षक रसिक मायबाप अर्थात साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या आनंद घेत असताना नक्कीच त्या साईप्रीत लाईव्हचं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत असेल. चेंडू पहिलाच नक्कीच आक्रमण होतोय. उंची जास्त लांबी जास्त असणार काय. हो येस दिस इज द बिग 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 षटकार. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. विश्वास भगत सरपंच हो एक नंबर. विश्वास भगत सरपंच हो एक नंबर. क्या बात. थँक्यू मॅडी. नक्कीच पाहिलं तर आपण ज्यांच्या अर्थी संपूर्ण सर्वांगीण विकास अर्थात उसारली संघाचा पाहिला आणि म्हणूनच तरुणांचे नेतृत्व करत असताना ज्यावेळी सरपंच असताना सर्वांगीण विकासच नव्हे तर आज विकासाची गंगा ज्यांच्या माध्यमातून या उसारली अर्थात खुर्द या गावामध्ये स्वतः आणली. पहिला षटकार आलाय. ओ वॉट अ नाईस डिलिव्हरी. अतिशय जबरदस्त पहिला चेंडू नक्कीच आपण पाहिला तर एक स्वेर चेंडू दुसऱ्या चेंडूवरती षटकार परंतु तिसरा चेंडू काय अर्थात ही असते माइंडेड गोलंदाजी. कारण पायाने चालत असतोय तो अंतर कापत असतोय परंतु नक्कीच आपल्या डोक्याने चालत असतोय तो आपले ध्येय आपले उद्दिष्ट नक्कीच गाठत असतोय आणि तेच गोलंदाजाच्या माध्यमातून सध्या अर्थात आदिनाथ पाटील एक हुकमी एक्का म्हणतात या गोलंदाज फलंदाजच्या माध्यमातून पाहिला जातोय ज्याच्याकडे तोच आदिनाथ. रिव्हर्स अटेंड. येस दिस इज द यूज अँड सक्सेसफुल. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. देखतुनी बायको कशी नाची राणी कशी टुरी राणी कशी टुरी राणी. देखतुनी बायको कशी नाची राणी कशी टुरी राणी कशी टुरी राणी. नुसती करे साठू बाबू आणि शेणी मारा. देखतुनी बायको कशी नाची राणी कशी टुरी राणी कशी टुरी राणी. क्या बात. नक्कीच मित्रांनो पाहिला तर हिरवा कंदील माझ्या बैलगाडींच्या छकड्यांना मिळाला आणि अनेक या महाराष्ट्रामध्ये रायगडमध्ये आज पाहिलं तर छकड्या गारांना उधाणच आलाय आणि पाहिलं तर यावेळेस अतुल ऑन द फायर अर्थात 3 चेंडूंचा सामना केलाय. वैयक्तिक 10 संख्येवर अर्थात तर संघाला नेऊन ठेवलंय 11 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आधी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला सक्सेसफुल झाला नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. अर्थात पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकातील चेंडू झालेत 4. 4 चेंडूमध्ये पाहिलं तर नक्कीच 11 धावा आल्यात. मोठं धावसंख्या उभारायची आहे. अर्थात 64 धावांचा एक मोठा आव्हान असताना पुन्हा एकदा आधी गोलच्या मार्कवरी समोर असणार आहे अतुल. एक श्री गणेश अर्थात
आपटे संघाच्या माध्यमातून खेळत असताना ही जोडी अनेक वेळा आपल्या गावासाठी खेळत असताना ज्यांनी विजयाची मूर्त रोवली आहे तोच अर्थात फलंदाज अतुल आणि प्रमोद. हा चेंडू काहीसा पाहिला तर नक्कीच लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू. क्वालिफाईड फनचा अर्थात चेंडू सांगतात की चेंडू स्क्वेअर असेल. या पहिल्या षटकातील पाहिला तर पॉवर प्लेच्या माध्यमातून हा पहिला षटक ज्यांच्या माध्यमातून टाकत असताना आतापर्यंत 2 चेंडू स्क्वेअर टाकलेत तोच गोलंदाज अर्थात आदिनाथ पाटील. ओ व्हॉट अ नाईस शॉट. अतिशय जबरदस्त चेंडू क्लिक केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर वरून ट्रॅव्हल झाला होता परंतु एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि 2 आणि क्वालिफाईड पंच अर्थात सांगतात की चेंडू नो असेल अर्थात 2+1 इट इज द 3 रन्स. आणि किचा पुढचा चेंडू फ्री असेल फ्री हिट असेल. संघाची धावसंख्या अर्थात नन फॉर विदाउट लॉस ऑफ द 12 रन्स 15 रन्स. संघाची धावसंख्या अर्थात नन फॉर विदाउट लॉट 15 रन्स 15 धावसंख्या स्कोरबोर्डती लागत आहेत. पहिलं सत्रामध्ये जर पाहिलं तर नक्कीच ज्या अर्थी आपण पाहिलं तर नक्कीच तोंडरे संघानं उर्वरित अर्थात 30 चेंडूमध्ये 63 धावा बरं 64 धावांचं टार्गेट सेट करायचं असताना प्रत्येक षटकाचा विचार केला तर 12.8च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच आम्हाला दुधेली तार बनवण्याचं काम आमच्या स्कोररच्या माध्यमातून उमेश भोईर सरांच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त अक्षर पाहिला तर नक्कीच मोत्यासारखं अक्षर दागिना अर्थात मित्रांनो हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिणारा उमेश भोईर सर आहेत. कारण त्याच्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच स्वरा डीजे अर्थात आम्हाला मित्रांनो आमचा निवेदकांचा अर्थात समालोचकांचा श्वास काय असेल तर नक्कीच मी म्हणेन की अर्थात डीजे मास्टर आत्मा. यावेळेस प्री हिट असेल हा चेंडू. संघाची धावसंख्या 15. व्हॉट अ नाईस डिलिव्हरी. आणि नक्कीच यावेळेस पाहिलं परंतु नक्कीच प्री हिट होता. यावेळेस मी म्हणेन अतिशय जबरदस्त चेंडू हा पाहिला तर नक्कीच कमबॅक होतोय आदिनाथच्या माध्यमातून. काहीसा पाहिला तर नक्कीच 2 चेंडू स्वेरे टाकले होते परंतु हा चेंडू आपण पाहिला तर काय जबरदस्त. नक्कीच हेच तर आहे खासियत मित्रांनो आदिनाथ पाटील याची. कारण आज आपण पाहिलं तर नक्कीच विश्वास पाटील सरांचे सुपुत्र आणि म्हणूनच पुन्हा एकदा आदी. व्हॉट अ नाईस डिलिव्हरी. अतिशय जबरदस्त. हे व्हेरिएशन आपल्याला आधीच्या गोलंदाजीतून प्रत्येक वेळेला पाहायला मिळतोय. कधी स्लोवर डिलिव्हरी कधी मीडियम फास्ट तर कधी आपण पाहिला तर नक्कीच फास्ट गोलंदाजीच्या माध्यमातून एक आपण पाहिला तर एक निर्धाव चेंडूची सांगता. एक पहिलं षटक संपलं जातोय. या पहिल्या षटकाच्या माध्यमातून पाहिला तर स्कोरवरती आल्या आहेत धावा फक्त आणि यावेळेस 16 धावा. उसरली गावातल्या साऱ्या जनतेच्या बसलाय मना मनात. उसरली गावातल्या साऱ्या जनतेच्या बसलाय मना मनात. शेत विश्वास भगत नाव योगाचे बनवेल शहरात. क्या बात नक्कीच मॅडी. अतिशय जबरदस्त. कारण पाहिलं तर मित्रांनो फुलपाखराचं आयुष्य फक्त काहीच दिवसांचं असतो परंतु ते माणसाच्या आयुष्यामध्ये रंग भरत असतोय. परंतु आपल्यासारख्या माणसांचं आयुष्य कित्येक वर्षाचं लाभतंय परंतु ते अहंकाराच्याच माध्यमातून संपलं जातोय. यालाच काय आयुष्य म्हणायचं असतं. परंतु मित्रांनो प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द ज्या माणसाच्या जवळ आहेत ना तोच या जगात खरा श्रीमंत. आणि असे श्रीमंत मनाने मित्रांनो श्रीमंत म्हणजे विश्वास भगत सर. कारण मित्रांनो नक्कीच प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सांगत असतोय आपलं दमदार कार्य असण्यापासून दिलदार अर्थात आपलं कर्तृत्व असलं पाहिजे आणि तेच कर्तृत्व विश्वास भगत सरांचं आहे. पाहायचं पहिला आता षटक संपलं त्या षटकामध्ये आल्या 16 धावा परंतु मागच्या सामन्याचा विचार केला त्या पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या 15 धावा. म्हणजे कुठंतरी आपण पाहिलं तर श्री गणेश आपटे हा संघ एका धावसंख्येने वरचढ आपल्याला पाहायला मिळतोय. 64 धावांचं टार्गेट सेट करत असताना आपण पाहिलं तर नक्की 16 धावा आल्यात परंतु येणारे आत्ता पाहिलं तर 24 चेंडू आणि 48 धावा असतील. खास करून नक्कीच हे पारदर्शक कार्य अर्थात साईप्रीतच्या लाईव्ह माध्यमातून आपण नक्कीच संपूर्ण हे टीम त्यांचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट गोलंदाज रोशन पाटील. ओ व्हॉट अ नाईस. नक्कीच लगी तो टालीवरनं दे गाली आणि दिस इज द रिव्हर्स सक्सेसफुल आणि जातोय चेंडू सीमा रेषा पार अर्थात षटकार.
क्या बात मॅडी. नक्कीच आपण पाहिलं तर तुमच्या अर्थात संगीत माध्यमातून जी धुनी असतो त्याला सुद्धा तोड नसतोय. आणि या आजच्या रत्नेमधील रिवर्सने आलेला हा मी म्हणेन आमच्या अर्थात उमेश सरांच्या माध्यमातून मला कळवलं जातोय का रिवर्स अटेंड झालेला हा पहिला षटकार आहे. अर्थात हा रिवर्स षटकार आवडला असेल तर जोरदार टाळ्या होत्या या फलंदाजासाठी एकदा. क्या बात. नक्कीच मित्रांनो प्रत्येक खेळाडूचे प्रत्येक अर्थात क्षेत्रातील प्रत्येक आमच्या या अर्थात खेळाडूच नव्हे प्रत्येक संगीत माध्यमातून असेल वाव देण्याचं कार्य अर्थात विश्वास भगतच्या सरांच्या माध्यमातून झालेलं आहे. संघाची धावसंख्या 22 नन फॉर विदाउट लॉस. नंदू भगत सरांच्या माध्यमातून आपटाच्या सर्व खेळाडूंना अर्थात प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. एक सुवर्ण संधी असेल अर्थात हे पाठबळ आहे नंदू भगत सरांच्या माध्यमातून. फास्ट करायचं आहे यावेळेस विलंब नाही करायचं आहे. पुन्हा एकदा रोशन. अतुलसाठी हा चेंडू पाहिला तर नक्कीच उंची जास्त लांबी कमी. एक धाव तर पूर्ण होतोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल काय आणि नक्की ओ येस अर्थात पाहिलं तर रात्री ढवल्या चोरी 2 धावांची होताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. या 2 धावा आल्यात. 2 धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच श्री गणेश आपले संघ नो लॉस अर्थात विदाउट लॉस ऑफ द 24 रन्स. 46 अर्थात नंदू भगत सर ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक या आपट्या संघाच्या खेळाडूला षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नेक्स्ट बॉल रोशन पाटील. पुन्हा या वेळेस रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच चेंडू पाहिला तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडूची सांगता. बऱ्याचशा अवधीनंतर आपण पाहिला तर एक निर्धाव चेंडू येतोय आणि संघाची धावसंख्या स्थिरावलेली असेल. संघाची धावसंख्या अर्थात बिनबाद 24. 64 धावांचा टार्गेट आपण पाहिला तर नक्कीच ज्यांच्या दुंद्रे या गावाच्या माध्यमातून 63 धावा अर्थात संघाच्या माध्यमातून उभारल्या आणि खास करून 64 धावा करत असताना षटक क्रमांक 2 मार्गस्थ. ओ पुन्हा एकदा जोरदार अपील परंतु यावेळेस मी म्हणेन आत्मविश्वास कमी आणि नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजी राहिले आतापर्यंत रोशन पाटील या नक्कीच गोलच्या माध्यमातून अर्थात आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळेल उमेश सर आणि नक्कीच अशा प्रकारची गोलंदाजी अर्थात संघनायकाला आलादायक असतोय. पाहायचं आहे नक्कीच षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आतापर्यंत चेंडू झालेत 4. 5वा चेंडू गोलंदाज रोशन पाटील यांच्या माध्यमातून. समोर असणारा फलंदाज अतुल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलाय आणि रिव्हर्स सक्सेसफुल. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. दादा पहिले पैसे आणा आणि खिशात पैसे असतील तरच लावा. हे लावणारे लोक शेट लोक आहेत. नाही तर दुसऱ्याचा बंगला मसाला आपल्या झोपड्यानं काय आगला हो. नाही बरोबर असतील तर लावा. नक्कीच दशरथ पाटील सरांना आपण ऐकलं कारण हा आवाज मित्रांनो आपल्या हृदयामध्ये अर्थात कानामध्ये भिनलेला आहे. आणि म्हणूनच मित्रांनो मी म्हटलं की भुकेपुरतं खाणं ही माणसाची प्रकृती आहे. भुकेपेक्षा जास्त खाणं ही माणसाची विकृती आहे. परंतु दुसऱ्याची भूक जाणून आपल्या ताटातील अर्धी भाकरी दुसऱ्याला देणं अर्थात विश्वास भगत या सरांची संस्कृती आहे. संघाची धावसंख्या झाली 28. 28 विदाउट लॉस 28. काय जबरदस्त अर्थात यावेळेस पाहिला तर श्री गणेश आपटे संघाच्या माध्यमातून सलामीला आलेले जोडी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अर्थात बॅटच्या संपर्कात नीटचा आला नाही. चेंडू आलाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 धाव. या एकेरी धावसंख्येचा विचार केला तर संघ अर्थात 29 धावसंख्येवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे मेडी. दादार माझ्या भावार खेळ खेळता आम्ही जिद्दीचा. नाद आमच्या मनाला लागलाय फक्त बैलगाड्याचा. नाद आमच्या मनाला लागलाय फक्त बैलगाड्याचा. क्या बात मित्रांनो. थँक्यू डीजे मास्टर. पाहायचं यावेळेस येणारे चेंडू बाकी असतील 18 चेंडू 35 धावा. परंतु मित्रांनो नक्कीच अरे जरी कापल्या आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडल्या जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल त्या शिवरायांची. नक्कीच आपण पाहिलं तर जगात भारी 19 फेब्रुवारी मित्रांनो हा
घुमाशाम द्वंद्व युद्ध अर्थात मागच्या गतिवर्षी आपण 19 फेब्रुवारीला पाहिला होता, परंतु यावेळी सुरुवात झाली अर्थात त्या श्रीरामाच्या पवित्र दिवसानं अर्थात चैत्र महिन्यातील नवमीला. तर मित्रांनो, एक वचने एक पत्नी एक बाणी श्रीरामाचा आदर्श घ्या. संसारामध्ये भवतारुण तरुण जायचा असेल तर त्या श्रीरामाचा आदर्श घ्या आणि तोच आदर्श अर्थात आदरणीय विश्वास भगत सरांनी घेतलाय. पाहायचा यावेळेस 18 चेंडू आणि 35 धावा निर्णायक विजयासाठी असतील. तर पुन्हा एकदा ज्याच्या माध्यमातून अर्थात पहिलं षटक हाताळलं होतं आदिनाथ पाटील. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16 अर्थात माझ्या राजांनी सुरतीला बदसुरत केलं होतं अर्थात 1645ला. त्याच पद्धतीनं 16 धावा दिल्या होत्या आधीनं. पहिल्या षटकामध्ये लयलूट केली होती श्री गणेश आपटे या संघानं, परंतु या वेळी नियंत्रण राखून गोलंदाजी अर्थात डोकेलिटीने करावे लागेल आदी पाटीलला. पाहायचा यावेळेस 18 चेंडू 35 धावा, 35 धावा 18 चेंडू. काय समीकरण, कोण जिंकणार कोण हारणार? व्हॉट अ नाईस डिलिव्हरी. यावेळेस जोरदार अपील, परंतु उंची जास्त असल्यामुळे पाहिलं तर नक्कीच यावेळेस क्वालिफाईड पंचांना कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही आणि एक निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर 17 चेंडू आणि 35 धावा निर्णायक विजयासाठी असेल. इरादे तो लाख बनते है, इरादे तो लाख बनते है, शिर्डी वही जाते है जिन्हें साई बाबा बुलाते. यावेळेस नक्कीच आधीनं आपला इरादा बदलवलाय. हा चेंडू पाहिला तर नक्कीच ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जातोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावतोय. काय जबरदस्त व्हेरिएशन राहिलाय. पहिला चेंडू आपण पाहिला उमेश सर तर नक्कीच स्लोअरवर डिलिव्हरी होते, परंतु दुसरा पाहिला तर अर्थात त्याच्यापेक्षा मीडियम फास्टर म्हणावे लागेल. हे व्हेरिएशन राहिलंय आधीच्या माध्यमातून. पाहायचंय पुन्हा एकदा आधी गोनच्या मार्कवर. राईट हँड आउट द विकेट द मारा करेल. समोर असणारा फलंदाज असणार आहे अर्थात अतुल आदिनाथ पाटील. जबरदस्त तिसरा चेंडू सुद्धा डॉट. अतिशय जबरदस्त ही दाद देत असताना संपूर्ण अर्थात त्यांचे क्षेत्ररक्षक नव्हे तर कर्णधार सुद्धा दाद देईल या गोलंदाजाला. येणारे चेंडू बाकी असतील. आता मात्र 15 चेंडू आणि 35 धावा. अर्थात या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर लगातार 3 डॉट चेंडू खेळणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 18 आणि यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पायाचा हवेमध्ये झेल आहे. अप्रतिम झेल टिपला जातोय. पहिला फलंदाज बाद जातोय आणि झेल टिपला येतो अजित पाटील अजय पाटील या क्षेत्ररक्षणे. काय असतं 10,000ची रेशमा 15,000चा गोटे साला अर्ध तोला सोनं यानंच गेलं. साला आयोजकांनी पैसे आणायचे कुठून? बायकाच्या घंटानी घंट ठेवायच्या. अतिशय जबरदस्त नक्कीच मित्रांनो हास्याचे फवारे अर्थात आपल्याला सातत्याने देणारे आणि म्हणूनच आज आपण पाहिलं तर उत्कृष्ट निवेदक उत्कृष्ट आपण समालोचक म्हणून आपण पाहिलं तर दशरथ पाटील सरांना पाहतोय. खास करून नक्कीच समीकरण बदललं जाणार. 14 चेंडू 35 धावा. पहिला फलंदाज यावेळेस पाहिला तर तंबूच्या असलेला जातोय फलंदाज अतुल. तर इन ॲट नंबर 3 प्रणय भोईर. प्रणय भोईर 14 चेंडू आपण पाहिला तर नक्कीच 35 धावांचा टार्गेट असेल. काय जबरदस्त गोलंदाजीमध्ये कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा दिल्या होत्या अर्थात आदिनाथ पाटील या गोलंदाजानं, परंतु दुसरा षटक हाताळताना काय कमबॅक राहिलाय. आतापर्यंत विचार केला तर उमेश सर नक्कीच मी म्हणेन कुठंतरी अर्थात सिल्वर षटकाची सांगता आतापर्यंत झालेली आहे, परंतु येणारे पुढचे 2 चेंडू असतील. नक्कीच एक या सामन्यातील मी म्हणेन कुठंतरी एक चमत्कारिक हा फलंदाज असेल, कारण 17 चेंडू आतापर्यंत संपले असतील. मला वाटतंय 16 चेंडू संपलेत आणि आता त्याला स्ट्राईकला मिळतोय. आता सलामीला आलेला हा फलंदाज प्रमोद सावंत. ओ व्हॉट अ नाईस डिलिव्हरी. आणि आता मात्र यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यावेळेस प्रमोद शेलर यायला परतावा जावं लागेल बॅक टू पॅव्हिलियन.
क्या बात आहे. नक्कीच मित्रांनो, अतिशय जबरदस्त. आता मात्र मी म्हणेन की नक्कीच संपूर्ण या अर्थात आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मायबापातील रसिकांना, त्यांच्या चाहत्यांना या गोलंदाजाने अर्थात मी म्हणेन कुठेतरी आदिनाथ अर्थात आदी पाटील यांना भुरळ पाडली की काय. पाहिलं तर नक्कीच जबरदस्त कमबॅक केलंय गोलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 16 धावा, त्याच्यानंतर दुसरं षटक काय राहिलंय अतिशय जबरदस्त. येणारे चेंडू बाकी असतील, आता विचार केला तर आपण 13 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण राहिलंय श्री गणेश अर्थात पेठ या संघासमोर. आपटा सॉरी. ओ अप्परकट यावेळेस पल्लू स्कोपच्या माध्यमातून चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच मित्रांनो, काल काय ऐकलं त्याच्यापेक्षा आजचं काय आहे ते महत्त्वाचं असणार आहे. कारण आली या घडी आपली साधा. येणारे चेंडू बाकी असतील यावेळेस 12 चेंडू आणि 31 धावा. 31 धावा आणि 12 चेंडू अतिशय जबरदस्त. परंतु यावेळेस जलपाण्याची ट्रॉली अर्थात मैदानामध्ये जात असताना, कारण मित्रांनो विजयी तोच होणार यावेळेस नक्कीच सांगावंसं वाटतोय. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. परंतु स्वराज्य निर्माण करण्याची ताकद, इच्छाशक्ती फक्त मराठ्यांच्याच मावल्यामध्ये होती. ही इच्छाशक्ती माझ्या राजांनी जाणली होती आणि म्हणूनच तर अफजल खानाच्या वधानं अर्थात प्रतापगडाची पायरी धुतली होती. कारण मित्रांनो, इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाही. इतिहास तयार होतो तो फक्त आणि फक्त रक्ताच्या थेंबातून. पाहायचं आहे यावेळेस कोण इतिहास घडवणार. येणारी चेंडू बाकी असतील अर्थात 12 चेंडू 31 धाबा. भिवंडीला एक स्पर्धा होती, ड्रिंक्स ब्रेक होता रथामध्ये. ज्याला लोकांना असा नवरा न्यायला रथ मिळत नाही, यांच्या पाण्याच्या बाटल्या रथामध्ये. तिथं आहे समजा गोडाऊनचा पैसा. नक्कीच मॅडी कलियुग आहे आणि म्हणूनच या वेळेला का आपण पाहिलं तर खोट्याला स्वीकारलं जातं आणि सत्याला नाकारलं जातं. यालाच तर म्हणतात कलियुग. पाहायचं आहे कारण मित्रांनो यावेळेस खास करून पाहिलं तर जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. परंतु मित्रांनो नवीन तरुणाला काय हवा असतोय. रेश्मा मयेकर, कारण नक्कीच दशरथ पाटील सांगतायत येणारे 12 चेंडू 31 धाबा. यावेळेस नवीन गोलंदाज येतोय आता 4थ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी अजय पाटील. अजय पाटील समोर असणार आहे अर्थात प्रणय आणि खास करून रोशन. बारा चेंडू निर्णय विजयासाठी 31 धावांचा टार्गेट सेट करायचा असताना नक्कीच गोलंदाज येतोय अजय पाटील. कर्णधार आणि विश्वास नक्कीच या गोलंदाजावरती दाखवलाय. तो गोलंदाज अर्थात सार्थक करेल काय अजय पाटील. कारण करून आपण पाहिलं तर नक्कीच अर्थात यावेळेस तोंडरे संघ आपण पाहिलं तर संघा माध्यमातून एक विश्वसनीय गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातोय अजय पाटील. शॉर्ट पिच पदा चेंडू नक्कीच बॅटच्या पट्ट्या नीटचा आला नाही. तत्पूर्वी पाहिला तर अतिशय जबरदस्त झेल टिपला जातोय. परतावा लागेल यावेळेस फलंदाज प्रणयला. बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिला तर काय समीकरण नक्कीच प्रत्येक चेंडूच्या माध्यमातून पाहिलं तर कधी समीकरण अर्थात आपण पाहिलं तर आपटे संघाच्या माध्यमाकडे अर्थात झुकताना दिसतोय तर कधी तोंडरे संघाच्या माध्यमातून. परंतु यावेळेस गोलंदाज अर्थात अजय पाटील हवी होताना दिसतोय. यावेळेस इन ॲट नंबर 5 योगेश अर्थात स्वतः संघाचा सरसेनापती कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेशी खेळी करावे लागेल. परंतु काय गोलंदाज अर्थात पहिल्या चेंडूवरती ज्यांनी आपली हुकूमत गाजवले तोच अजय पाटील. सक्सेसफुल गोलंदाज.
शॉर्ट पी इथं चेंडू नक्कीच क्लिक केला. यावेळेस चेंडू जातो डिफाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण थोडंसं फ्लंबल होतं. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जातोय. तिसरी धाव येणार काय? फेकी मात्र थोडीशी खराब आणि 3 धावा यावेळेस पूर्ण करत असताना अतिशय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन पाहायला मिळतोय. योगेश आणि खास करून मी म्हणेन रोशनच्या माध्यमातून या आल्यात 3 धावा. या 3 धावसंख्येचा विचार केला तर आता श्री गणेश आपटे संघ 3 बाद 36 धावसंख्या. येणारे चेंडू बाकी असतील यावेळेस पाहिलं तर नक्कीच 10 चेंडू 28 धावा. थोडंसं समीकरण अर्थात मोठं आहे क्योंकि दिल्ली दोस्तों अभी भी दूर है. आने वाले 10 गेंद और 28 रन. 10 चेंडू 28 धावा. नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल परंतु मोठे फटके आणणार कोण? इस मैदान के बीच और ये विकेट के बीच में कोई है तो वो है बड़ा नाम योगेश. हो यावेळेस क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू यष्टरक्षकच्या ग्लोव्ज मध्ये बसला जातोय. एक निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिलं तर उमेश यावेळेस नक्की समीकरण बदललेलं असणार. 9 चेंडू आणि 28 धावा. काय जबरदस्त अर्थात गोलंदाजी होतोय अजय पाटीलच्या माध्यमातून. मूर्ती लहान कीर्ती महान करत असताना पाहायला मिळतोय. आणि यावेळेस येणार काय मोठा फटका? हो येस नक्कीच मी पाहे तोपर्यंत हे ध्येय पूर्ण करू शकतोय. डीजे काही बनायचे असेल तर गेम चेंजर बना, नाहीतर जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. थँक्यू डीजे. नक्कीच मित्रांनो ढाल तोरून वार करते तिला तलवार म्हणतात आणि या जगामध्ये एकटाच बाप जन्माला आला त्याला शिवराय म्हणतात. हे शिवराय नक्कीच आपण पाहिलं चमके शिवरायांची तलवार. यावेळेस तलवार चमकली अर्थात योगेश या फलंदाजाचे. येणारे चेंडू बाकी असतील अर्थात 8 चेंडू आणि 22 धावा निर्णायक विजयासाठी. षटकारवीर योगेश. पाहिला तर चेंडू नक्कीच थोडासा कुठंतरी दिशा भटकताना दिसतोय. अर्थात लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. क्वालिफाईड पंच सांगतात की चेंडू स्वेर असेल अर्थात एकेरी धावसंख्येनं संघामध्ये वाढ करणार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय यावेळेस 43. 8 चेंडू 21 धावा. काय जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय मित्रांनो. पुन्हा एकदा जोरदार बिग हिट केला जातोय. चेंडू येतोय अर्थात यावेळेस समालोचन कक्षामध्ये वेध घेतोय. चेंडू जातोय. दिस इज द यूज अर्थात सरपंच चषक षटकार. क्या बात. नक्कीच मित्रांनो अतिशय जबरदस्त धून मॅडीच्या माध्यमातून मित्रांनो जसं वातावरण तसं अर्थात ध्वनी फित असेल. आणि यावेळेस पाहिलं तर नक्कीच समीकरण अतिशय जबरदस्त अर्थात जवळ येत असताना कधी पाहिलं तर नक्कीच आपण सामना अर्थात तोंडरे संघाच्या माध्यमाकडे तर कधी पाहिलं तर नक्कीच आपटे संघाच्या मध्ये समीकरण असेल. येणारे 7 चेंडू 15 धावा. ओ व्हॉट अ नाईस डिलिव्हरी. अतिशय जबरदस्त खोलवर पद्धतीचा हा चेंडू काहीसा खाली राहिला आणि एक योगेशला चेंडू समजला नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता. आणि यावेळेस पाहिलं तर हे 4थं षटक संपलं जातोय उमेश. नक्कीच यावेळेस येणारी समीकरण असेल 6 चेंडू निर्णायक विजयासाठी 15 धावा. मॅडी थँक्यू टीजे. थँक्यू मॅडी. नक्कीच स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. नो मीटिंग. 6 चेंडू निर्णायक विजयासाठी आपण पाहिला तर 15 धावांचा टार्गेट सेट करावा लागेल. कारण नक्कीच आपण पाहिलं तर एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना आजच्या रजनीमधील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्पीडअप करायचं आहे कारण मित्रांनो नक्कीच धरती आभाळाशिवाय झाकत नाही, वादळ पर्वताशिवाय कापत नाही. आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो. शिवरायांना शिवाय कुणामुळं भी झुकत नाही. आणि यावेळेस पाहायचं आहे येणारे 6 चेंडू निर्णायक विजयासाठी 15 धावांचं टार्गेट. कोण जिंकणार कोण हारणार अर्थात तोंडरे विपक्ष अर्थात
आपटे 6 चेंडू 15 धावा. तर नवीन गोलंदाज येतोय प्रतीक पाटील. चला 6 चेंडू आणि 15 धावा पाहायचा आहे. प्रतीक पाटील येतोय. गोलंदाज एक जबरदस्त तेज तर्रार, अर्थात ज्याच्या गोलंदाजीला धार आहे तोच फास्टर गोलंदाज प्रतीक पाटील. 6 चेंडू 15 धावा, 15 धावा 6 चेंडू. जबरदस्त चेंडू यावेळेला सॉफ्ट स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू बॅटचे आउटेज घेऊन जातोय फर्स्ट गल्लीमध्ये. त्याच्यावरती आले एक धाव, परंतु नक्कीच पाहिला तर थोडंसं समीकरण बदलणार. तत्पूर्वी पाहिला तर येणारे 5 चेंडू आणि 14 धावा. अतिशय जबरदस्त मॅच रंगतदार पाहायला मिळतोय. परंतु संघाचा सर सेनापती आहे योगेश शेलार. पाच चेंडू 14 धावा. सरसेनापती संघाचा कर्णधार योगेश शेलार. हा चेंडू पाहिला तर नक्कीच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू. क्वालिफाईड पंच सांगतो चेंडू स्क्वेअर असेल. अवांतर धावसंख्येमध्ये नक्कीच 1 भर पडेल, अर्थात समीकरण बदलणार. परंतु नक्कीच मित्रांनो यावेळेस पाहिला तर नक्कीच या रजनीमध्ये जबरदस्त एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. कारण एकदा 25 वाईट टाका म्हणजे मॅच संपेल. नक्कीच मारुतीचं लांबलचक षटक फेकतोय की काय, निर्णायक षटक असेल. 64 धावांचं उद्दिष्ट ठेवत असताना आपण पाहिलं तर नक्कीच दोन्ही संघ अर्थात तुल्यबुल्य आहेत. कुठलाही संघ हार मानायला तयार नाही, कारण चेंडू असतील यावेळेस पाहिलं तर 5 चेंडू 13 धावा. यावेळेस फुलटॉसचा चेंडू क्लिक केलाय, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. क्या बात है. नक्कीच आ देखे किसमें कितना है दम. नक्कीच यावेळेस दमखम अर्थात पाहिला तर फलंदाज येस IPL अर्थात मित्रांनो पाहिलं तर ही IPL ची धून आली आणि संपूर्ण जगाला अर्थात वेड लावलं. त्यांनी हृदयावरती भुरळ पाडली. येणारे चेंडू बाकी असतील 4 चेंडू आणि 9 धावा. योगेश चौकारवीर. ओ हो दिस इज द यूज. आजच्या रजनीमधील लांब लचक बिग 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 येतोय सरपंच षटकार. क्या बात. नक्कीच मित्रांनो पाहिला तर यावेळेस योगेश मी संघाचा सरसेनापती कर्णधार का आहे आणि खास करून षटकारासाठी लावलेले नक्कीच नंदू भगत सर आपण कॅश घेऊन यायचं आहे, कारण यावेळेस षटकार आलाय अर्थात संघाचा सरसेनापती योगेश शेलारच्या माध्यमातून. येणारे चेंडू बाकी असतील. आता पाहिलं तर उमेश सर यावेळेस 3 चेंडू आणि 3 धावा. काय जबरदस्त. नक्कीच मित्रांनो सामना होता कुठे आणि सामना घेऊन आलाय कुठं. संघाचा सरसेनापती योगेश शेलार 3 चेंडू 3 धावा निर्णायक विजयासाठी. व्हॉट इज दिस द इनिंग. तीन चेंडू 3 धावा. अतिशय जबरदस्त. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये होय. नक्कीच यावेळेस हा मॅचचा टर्निंग पॉइंट होणार काय मॅडी. क्या बात. नक्कीच यावेळेस करंट कोण मारणार, कारण पाहिलं तर अतिशय जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज. कारण मित्रांनो पाहिलं तर 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता
यावेळेस समीकरण असेल. काय जबरदस्त कमबॅक राहिलाय प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त हा चेंडू पाहिला तर कुठं थोडंसं गुडलँड स्पोर्टच्या लेवलमध्ये होता, परंतु यावेळेस क्लिक करत असताना मोठा फटका आला नाही. फलंदाज योगेश संघाचा सरसेनापती परतलाय तंबूच्या आसऱ्याला. इंडियन नंबर अर्थात यावेळेस 5 अर्थात कोण आहे 6व्या नंबरवरती येतोय मयूर वाडेकर. 2 चेंडू 3 धावा. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त रंगतदार मॅच, पैसा वसूल मॅच. ओ हो जबरदस्त नक्कीच अतिशय जबरदस्त काय मॅच मित्रांनो परतवली आहे. अतिशय हा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा या दोन्ही अर्थात फलंदाजासाठी आणि उत्कृष्ट गोलंदाज अर्थात प्रतीक पाटील. थँक्यू मॅडी थँक्यू. नक्कीच कंपल्सरी चेसिंग असेल. 1 चेंडू आणि 3 धावा. काय जबरदस्त मित्रांनो मॅच आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण अर्थात सायप्रीतच्या माध्यमातून. काय क्लिअरिटी आहे मित्रांनो, अतिशय जबरदस्त क्लिअरिटी. 1 चेंडू आणि 3 धावा निर्णायक विजयासाठी असताना समोर फलंदाज आपण पाहिला तर नक्कीच मयूर आणि खास करून रोशन पाटील. गोलंदाज प्रतीक अतिशय जबरदस्त कमबॅक करत असताना विचार केला गोलंदाजीचा तर नक्कीच उमेश यावेळी गोलंदाजी करत असताना अर्थात प्रतीकच्या पहिल्या गोलंदाजीवरती आला होता अर्थात वाईट चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, परंतु नक्कीच चौथा आणि 5वा चेंडू काय जबरदस्त कमबॅक राहिलाय प्रतीक पाटील. 1 चेंडू 3 धावा. जोरदार बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि हवेमध्ये झेला. यावेळेस नक्कीच विजय होताना दिसतोय तोंडरे संघ. हार्दिक अभिनंदन. आणि यावेळेस आपण म्हटलं जाईल की नक्की श्री गणेश अर्थात यावेळेस आपटे संघ आपण या शृंखलेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. थँक्यू डीजे मास्टर थँक्यू. नक्कीच या सामन्याचा सामनावीर अँड नेक्स्ट मॅच. चला लगेचच आपण अर्थात ज्या संघाने नाणेफेकी जिंकले असेल त्यांनी लगेचच आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि या सामन्याचा सामनावीर असेल अर्थात आमचे उत्कृष्ट अर्थात स्कोरर उमेश सर सांगतील.